आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने गॅस एजन्सींवर मोठी कारवाई केली. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून काही जणांना अटकही करण्यात आले. सांगली जिल्ह्यात LPG सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. दक्षता आणि फिरत्या पथकांमार्फत जिल्ह्यातील 37 गॅस एजन्सी आणि 31 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान 71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 गॅस एजन्सींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तसेच 3 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली. जिल्ह्यात सध्या LPGचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने प्रशासनाने स्पष्ट केले. सध्या HPCLचा 3,662 मेट्रिक टन, BPCLचा 1,039 मेट्रिक टन आणि IOCLचा 57 मेट्रिक टन इतका गॅस साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलेंडर पुरवठा करण्यात येणार असून घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष पथके तैनात केलेत. घरगुती LPGचा व्यावसायिक वापर किंवा गॅस एजन्सीकडून गैरमार्गाने पुरवठा झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय. सांगली जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा तसाच HPCL, IOCL आणि BPCL मार्फत LPG गॅस सिलेंडरचाही पुरवठा करण्यात येतो. हा स्टॉक जिल्ह्यासाठी पुरेसा आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये तर पुढील 8 ते 10 दिवस पुरेल एवढा स्टॉक जिल्ह्यात आहे. LPG गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे असे तेथील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मला आश्वासित केलेले आहे. त्यामुळे मी लोकांना असं सांगतो, सर्व सांगलीकरांना अशी विनंती करतो की कृपया घाबरून जाऊ नका. आपल्याला आवश्यक असलेले डिझेल, पेट्रोल आणि LPG गॅस सिलेंडर्स पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आम्ही धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे आणि मागच्या 2 दिवसात साधारणतः 3 गॅस डिस्ट्रीब्युशन एजन्सीजवर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे. पोलिसांनी सुद्धा 3 जणांना अटक केलेली आहे आणि साधारणतः 71,000 रुपयांचा ची मालमत्ता किंवा मुद्देमाल जप्तही करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही चूक करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही हा स्टॉक कसा व्यवस्थितपणे लोकांना उपलब्ध होईल याच्यासाठी या IOCL, BPCL आणि HPCL या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत आम्ही व्यवस्थितपणे सूत्रबद्ध पद्धतीने त्याचं वाटप होईल याच्याबाबत आम्ही कार्यवाही करत आहोत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.